आनंद दिघे यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांचं तिकीट हे कापलेलं आहे। कळव्यातील शिवसैनिक राजेंद्र साप्ते यांचं तिकीट हे कापलंय। भाजपला जागा दिल्याने कळव्यामध्ये शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय। कळवा परिसरामध्ये शिवसेनेत तीव्र नाराजी, शिवसेनेसह भाजप कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला। त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेत त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनीष गांगोडे यांनी। आपल्यासोबत राजेंद्र साप्ते आहेत। साप्ते साहेब, नेमकं काय कारण आहे आज शेकडोच्या संख्येने शिवसैनिकांना घेऊन तुम्ही आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळाकडे निघाले आहात, नेमकं काय कारण आहे? धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने या ठिकाणी या डोंगरामध्ये मी काम करायचा प्रयत्न केला। या ठिकाणी वस्ती वाचवणं असेल, या ठिकाणी पाणी आणणं, या ठिकाणी घरामध्ये लाईट आणणं, अशा प्रत्येक कामात मला दिघे साहेबांची साथ होती। साहेब त्या माझ्याबरोबर माझ्या मोर्चात यायचे आणि या हजारो घरं वाचवणं आणि या हजारो घरामध्ये लाईट पाणी देणं हे काम आम्ही करू शकलो। या ठिकाणी आम्ही कार्य करत असताना कुठल्याही प्रकारे एकाही नागरिकाला काम करायचं असेल किंवा त्याचं घर बांधायचं असेल, त्याला पाण्याचं मीटर पाहिजे, त्याला लाईटचं मीटर, या प्रत्येक कामामध्ये आम्ही त्यांना विनामूल्य सेवा दिली आणि दिघे साहेबांचा वसा आम्ही चालू ठेवला। आणि या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे एवढं काम करत असताना या ठिकाणी आमचा हक्क होता। हक्क म्हणण्यापेक्षा इथे दुसरं कोणच नव्हतं की 100% आमचं शिवसेनेचं पॅनल इथून निवडून येणार असं असताना भारतीय जनता पक्षाने जबरदस्ती या ठिकाणी सीट मागून घेतली। भाजपचे सर्व कार्यकर्ते त्या उमेदवारावर नाराज आहे। स्थानिक पण कार्यकर्ते त्यांचे होते का ज्या लोकांनी उमेदवारीसाठी अर्ज केला पण त्यांना पण नाही दिलं। पण माझं तिकीट कापण्याचा इथे प्रयत्न झाला आणि माझं तिकीट या ठिकाणी माझं नामांकन पत्र तयार होतं, एबी फॉर्म मला बोलवलं का तुम्ही या आणि फॉर्म हे घ्या म्हणून। पण असं असताना मला एबी फॉर्म तिथे ठेवला। या लोकांनी आमच्या आदरणीय पक्षप्रमुख मुख्य नेते त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे जाऊन म्हणजे अक्षरशः त्यांना वेटीस दिलं आणि ब्लॅकमेल करायचा प्रकार केला त्या लोकांनी। आणि म्हणून या ठिकाणी साहेब पण नक्कीच ते तुम्ही जर पर्सनल विचारलं तर म्हणजे खासगीमध्ये सांगतील का मला खरंच असं म्हणजे वेटीस झालं, परंतु मला माहिती आहे की ह्या लोकांनी वेटीस धरलं। पण ही जनता आमच्या पाठीशी आहे आणि या पुढील आठवड्यामध्ये मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आम्ही तर राजीनामा देऊच आणि मला काम करायचं आहे। आता हे बघा, पक्षाने जर आम्हाला उमेदवारी आवडली तर पक्ष विचार करेल। या ठिकाणी आम्ही जर योग्य असू तर पक्षाने आमच्याशी चर्चा करावी आणि सगळे लोक आमचे नाराज आहेत की जो पक्ष आमचा विचारच करत नाही त्या पक्षाचा फायदा काय। नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना कशी मनधरणी शिंदे गटाकडून केली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।